त्यांनी यावेळेच्या महासभेमध्ये जे 19 विषय होते ते अक्षरशः 5 मिनिटांमध्ये वाचले आणि ते मंजूर करून टाकले. म्हणजे आमचा या गोष्टीला निषेध तर आहेच आणि आक्षेप देखील आहे. त्या सभागृहामध्ये मांडत असतो, पण शिवसेनेला कोणती भीती होती काय माहीत नाहीये. कारण त्या 4 वर्षामध्ये त्यांनी जो काय अनागोंदी कारभार केलाय प्रशासनाला हाताशी धरून, तो त्यांचा उघड होण्याची त्यांना जी भीती होती. आणि ज्यावेळेला महासभेमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी दिल्या होत्या, त्या लक्षवेधीवर चर्चा करायला हवी होती, तर त्यांनी त्यावेळेला तो विरोध केला. पण लक्षवेधीला विरोध करताना आम्ही एकच सांगितलं होतं त्यांना, सगळ्या नगरसेवकांनी, तर तुम्ही त्या लक्षवेधीचं वाचन करा आणि भले पुढच्या महासभेमध्ये घ्या. तरी ते ऐकलं नाही. नंतर काही प्रश्न आम्ही त्यांना महासभेमध्ये विचारले होते. त्या प्रश्नांचं वाचन तरी किंवा प्रश्न उत्तरं तरी घ्या ना. प्रश्न उत्तरही घ्यायचे नाही, लक्षवेधी घ्यायचे नाही. त्यातून तो जो आवाजी पद्धतीने आम्ही जो त्यांना विरोध केला, त्याच्यानंतर त्यांनी जबरदस्तीने विषयांचं वाचन चालू केलं. 19 विषय होते. त्यांनी 10 मिनिटांमध्ये ते 19 विषय मंजूर करून टाकले आणि लगेच राष्ट्रगीत चालू केलं. आणि यालाच विरोध म्हणून आम्ही तिथे गदारोळ झाला आणि अशा मनमानी पद्धतीने त्यांनी काम पहिल्यांदा सुरुवात केली. पहिल्याच आज आपण 3 वर्ष आणि 10 महिने नंतर ही पहिली महासभा होती. लोकांचे बरेच प्रश्न प्रलंबित होते आणि सगळ्या नगरसेवकांना त्याच्यावर भाष्य करायचं होतं, बोलायचं होतं. आणि लोकांची आणि नगरसेवकांच्या माध्यमातून ज्या लोकभावना असतात त्या आम्ही ह्या महासभेच्या माध्यमातून त्या सभागृहामध्ये मांडत असतो. पण शिवसेनेला कोणती भीती होती काय माहीत नाहीये. कारण त्या 4 वर्षामध्ये त्यांनी जो काय अनागोंदी कारभार केलाय प्रशासनाला हाताशी धरून, तो त्यांचा उघड होण्याची त्यांना भीती होती. आणि त्या भीतीपोटी त्यांनी ही सगळी महासभा उरकून घेतली आणि त्याचाच आम्ही निषेध केलेला आहे. जवळजवळ 4 वर्षांनी पहिल्यांदा महासभा झाली आणि या महासभेसाठी मी गेल्या 15 दिवसापूर्वी काही प्रश्न विचारले होते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना जे माहिती आहे की 2023 ते 2025 या कालावधीमध्ये महापालिकेवरती प्रशासनाचं सरकार होतं किंवा त्यांचा कारभार होता. आणि त्याच्यामुळे या 2023 ते 2025 या 2 वर्षाच्या काळामध्ये राज्य सरकारकडनं किती निधी आला होता आणि कोणत्या विकास कामांसाठी आला होता आणि ती कामं कुठल्या प्रभागात करण्यात आली, असा मी प्रश्न विचारला होता. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या महासभेमध्ये मिळणं अपेक्षित होतं. पण आपण बघितलं असेल की या महासभेमध्ये कुठलेच प्रश्न उत्तर घेण्यात आले नाहीत किंवा जे काही अजेंड्यावरती 19 विषय होते, असं आम्ही फक्त महापौरांना एवढाच आग्रह करत होतो की येणाऱ्या महासभेमध्ये म्हणजे पुढच्या महासभेमध्ये तुम्ही अधिकाऱ्यांना असे आदेश द्यावेत की मी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची मला डिटेल उत्तरं पुढच्या महासभेत मिळावीत की जेणेकरून या विषयांवरती आम्हाला चर्चा करता येईल. कारण आता जे मी प्रश्न विचारले होते तर त्याची उत्तरं माझ्याकडे अशी आलेली आहेत की ठाणे शहरासाठी राज्य सरकारकडून 2582.41 कोटी इतका मोठा विकास निधी आला होता. पण माझे पुढचे प्रश्न होते की हा विकास निधी कुठे वापरला गेला आणि कोणत्या कामांसाठी. तर या प्रश्नांबद्दल अधिकाऱ्यांनी असं मला उत्तर दिलं की या सगळ्याची आम्ही माहिती संकलित करतो आणि तुम्हाला उत्तर देतो. तर महापौरांना माझी हीच विनंती त्या दिवशी मी करणार होते की पुढच्या महासभेमध्ये येताना ही सगळी माहिती संकलित करून अधिकाऱ्यांनी मला उत्तरं द्यावीत. पण आमचं कुठलंच म्हणणं त्या दिवशी ऐकून घेतलं गेलं नाही. आणि जसं मागच्या टर्म मध्ये झालं होतं की बहुमत असल्यामुळे घाईघाईमध्ये विषय संपवायचे, विषयांवरती चर्चा करायची नाही, तेच चित्र आजच्या यावेळेच्या देखील महासभेत आपल्याला पाहायला मिळालं की आम्हाला कोणालाच बोलून दिलं नाही. आमच्या काही सदस्यांच्या लक्षवेधी देखील होत्या. आणि जसं मी अनेकदा म्हणते की आम्ही ठाणेकरांचे ट्रस्टी म्हणून या सभागृहामध्ये बसतो, ठाणेकरांचे प्रश्न असतील, त्यांच्या हिताच्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती चर्चा करतो. पण आम्हाला असं काहीच करून देण्यात आलं नाही. म्हणजे आमचे कुठले प्रश्न उत्तर घेतले नाहीत, आमच्या कुठल्या लक्षवेधी वाचून दाखवण्यात आल्या नाहीत. आणि घाईघाईमध्ये जे सचिव आहेत मनीष जोशी, त्यांनी यावेळेच्या महासभेमध्ये जे 19 विषय होते ते अक्षरशः 5 मिनिटांमध्ये वाचले आणि ते मंजूर करून टाकले. म्हणजे आमचा या गोष्टीला निषेध तर आहेच आणि आक्षेप देखील आहे. कारण जेव्हा हे महासभेचे विषय असतात त्याच्यामध्ये अनेक विकास कामं इन्क्लूड केलेली असतात किंवा ठाणेकरांचे अनेक प्रश्न असतात, तर या सगळ्या विषयांवरती चर्चा ही अत्यंत गरजेची असते. पण कुठलीही चर्चा झाली नाही आणि त्यामुळे हा इतका सगळा गोंधळ होण्याचं कारण हेच होतं.